प्रॉन्स बिर्याणी. मला 1,00,000 रुपये जज साहेब. रोजचा पैसा भेटतोय व्हिडिओ मधून. मास्टर शेफ बघा आमचा. सो गुड मॉर्निंग गाईज. तर आज काय बनवायचंय ग? आज प्रॉन्स बिर्याणी. सो आज प्रॉन्स बिर्याणीचा बेत आहे. काय काय लागतं त्यासाठी माहिती आहे का तुला? मग चला मग आता पहिलं आणावं लागेल ना. पहिले मार्केटला जाऊन मेन प्रॉन्स आणायचे आपल्याला. प्रॉन्स नंतर जे इंग्रेडियंट्स आहेत त्याचे आपण टाकतो ते काही वस्तू नाहीये, ते आणायला जायचे. तर मग आज म्हणजे तुझी रेसिपी बघायला भेटणार आपल्या मित्रांना. ओके, चला मग मित्रांनो आपण जाऊयात प्रॉन्स आणायला. आणि आजचा व्लॉग जो असणार आहे इट इज बेसिकली मॅडमची जी बिर्याणी असणार आहे प्रॉन्सची. आणि स्टार्टर पण आहे ना. स्टार्टर पण बनवणार आहे. फ्राय आहे. ओ माय गॉड. सो चला बघूयात आज काय मजा होती. तर काहीच आता आलोय आपण प्रॉन्स घ्यायला. कसं दिलंय? कसं दिसतंय? कोणता घ्यायचं? हा व्हाईट प्रॉन्स. आता आपण घेणार आहे हा प्रॉन्स. ही छान आहे, छोटी छोटी. कसं आहे ती? वेगळंच आहे. गोल गोल सकता कॉम्प्लेट आहे. So आता आपण साफ करूयात प्रॉन्सला. ते करतील का? ते साफ करतील. सो आता प्रॉन्सला मस्त साफ करून घेतलंय. आता आपण बाकीचे पदार्थ, बाकी काय लागणार आहे अजून? कोथिंबीर, लिंबू वगैरे. बाकी जे काही थोड्या भाज्या वगैरे झाल्या ते घेऊयात. चलो. दोन्ही मध्ये टाकायचं. हो हो हो. आणि त्याच्यामध्ये 77 फॉलोअर. सो गाईज आत्ताच आम्हाला 2 सबस्क्रायबर भेटले आमचे. आणि खूप छान वाटतं. म्हणजे एकदम पहिल्यांदा आपलं चॅनल काय एवढं मोठं नाहीये. हार्डली आम्हाला आत्ताच बघायला गेलं तर 600 सबस्क्रायबर झालेत. पण जेव्हा असं कोण भेटतं आणि जेव्हा कमेंट करतं, आणि ॲक्च्युली त्यांनी आम्हाला ऑफर दिली की त्यांचं रेस्टॉरंट आहे वरती आणि खाली त्यांचं फिशचं सेलिंग पण करतात ते. त्यांनी ऑफर दिली की आपण करूयात असं काहीतरी. कोणी म्हणल्यावरती खूप छान वाटतं. पण आत्ता जे आपलं अर्ध काम राहिलंय, सो आता आम्ही फिश घेतले आणि बाकीची भाजी घ्यायला जायचंय आम्हाला. मसाला घेतलाय. तर चला आता पुढचे काम करू. रेसिपीसाठी लागणाऱ्या गोष्टी तर घेऊन झाल्यात. तर आता रेसिपी रिलेटेड सगळ्या गोष्टी आमच्या खरेदी करून झालेल्या आहेत. तर आपण बघूयात आता प्रॉन्स. येस. सो प्रॉन्सला आता आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. सो आता साफ करून तर झालंय आणि पाण्यामध्ये ठेवलंय आता. मास्टर शेफ बघा आमचा. शो युअर फेस. साडीमध्ये म्हणजे का? साडीमध्ये का बरं? मला बाहेर जायचं थोडं. सो आज साडी वेअर केली आणि तसंच स्वयंपाकाला लागले.
आज माझं काम फक्त बघायचं आणि व्हिडिओ काढायचं आहे. आता काय पुढं? काढू द्या मला पहिले आता. अच्छा, लिस्ट बनवली होती. सो आता एक एक इन्ग्रेडियंट काढायचं आहे. सो सगळ्यात अगोदर आपण मिरची घेतोय. आपण यांना नॉर्मल मॅरिनेट करून घेतोय. जितके पण आहे ना त्यांना नॉर्मल मॅरिनेट करायचंय. मग त्यामध्ये आपल्याला बिर्याणीसाठी वेगळा मसाला तयार करायचा आहे आणि रवा आणि तवा फ्रायसाठी वेगळं. सो आता हे नॉर्मल बेसिक मॅरिनेट आहे. ओके. सो त्याच्याकरता सगळ्यात अगोदर मिरची घेतली मी, रेड मिरची, त्यानंतर थोडीशी हळद. पहिलं त्यांना फक्त हळद मीठ लावून मॅरिनेट करायचंय, बरोबर? मग मला पण जमतं ना. करा मग, चला मी व्हिडिओ घेते, तुम्ही करा. मी कशाला करा? घ्या ना. नको म्हणताय मला जमतं, मग म्हणजे मी मला म्हटलं जमू करा, हो शकतं, थोडं. जसं मला जमतं मला- केल्यावर सगळं जमतं सगळ्यांना. या जमू शकतं चला, मला असं करायला काही घ्या. नाही, तू कर ना. मी करतोय ना, मी माझं काम चोख पार पाडतोय ना इथे. सो लिंबू इतके महाग झाले. 10 रुपयाला एक आहे आता, 10 रुपयाला एक. हा मसाला मी घेतलाय. स्पेशल प्रॉन्स बिर्याणीचा जो मसाला आहे नॉर्मल वाला आपला कोळंबी रस्सा मसाला, तो नॉर्मल घेतला एकदम लाईटली. तसं स्पायसी नाही मॅरिनेट करायचं आपल्याला. निथरवायचं आहे पाणी. आज तू किती वर्षानंतर स्वयंपाक बनवते ते जर आपल्या 20 वर्षानंतर बनवतीये. 20 वर्षानंतर ना. Yes. कारण मला माहिती आहे ना, हे बघ सत्य, लाईट गेली. बाहेरच खाती आणि मला पण बाहेरच खायला लावती. रेसिपी जेव्हा करते त्या टायमाला मग व्हिडिओ बनवावे लागतात. गाईस तुम्ही सांगा मला, असं कुठं लिहिलेलं आहे की लेडीजनेच घरात बनवलं पाहिजे, जेंट्सला पण आलं पाहिजे की नाही? मग कधीतरी आलं पाहिजे dish, म्हणजे हबी लोकांनी म्हणजे हजबंड लोकांनी बायकोला कधीतरी खाऊ घालावं की नाही? तू किती वेळा आणि प्रॉन्स बनवले veg- घरी? लास्ट 3 veg- वर्षामध्ये किती वेळा प्रॉन्स बनवले? व्हेज जेवण हे आम्ही नेहमी रोज बनवतो. नॉनव्हेज करताच आम्ही बाहेर जातो, कारण की नॉनव्हेज मी खात नाही, ते एकटे खातात. तू खात नाही? 2 मिनिटं, काही पण? 2 मिनिटं बस, सत्य गोष्ट. काही पण? तर मी नॉनव्हेज सध्या तरी बंद केलं होतं. हा. ऐकून तर घ्या. त्याकरता मी एका जणासाठी बनवत नव्हते, तर ते बाहेरूनच खाऊन यायचे. पण मग तुम्हाला आवडतं तर ते तुम्हाला आलं पाहिजे की नाही? एवढा टाइम आहे का? म्हणजे आम्ही जॉबला न जाता सॅटर्डे संडे व्हिडिओ व्लॉग्स काढायचे असतात. नॉर्मली तुम्ही वेगळी डिश बनवू शकता. प्रश्न तो नाहीये. प्रश्न हा होता, तू बिर्याणी आणि हे ते किती वर्षानंतर बनवतीये ते सांग. मी 2 वर्षानंतर बघा, वाली बनवते. बघा, साधी पण नाही चिकनवाली बनवली, नाही बनवली काही. गणपतीच्या वेळेस कोणी बनवली होती? ती पण नाही बनवलेली आहे. गणपतीच्या वेळेस काय कोणी बनवली गणपतीच्या होती? वेळेस बनवली? काही नाही. सो एनिवेज जाऊ द्या, वेगळा डिबेटचा वेगळा भाग आहे हा. खरं आहे ना? मला 1 लाख जज साहेब. रुपये पैसा भेटतोय व्हिडिओ मधून. मग मी रोज बाहेर जाते. बघा. मला घरात असं आवडतच नाही खायला. बघा मला बाहेरच्या डिश अशा टेस्ट करायला बघा. आवडतात. चलो. म्हणून इथं बघा पाणी पूर्णपणे निथरून गेलेलं आहे. आता याला आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचंय. आता मॅरिनेट करायला घेतलंय, व्यवस्थित एकजीव करायचं आहे याला. सो या ठिकाणी बाकी इन्ग्रेडियंट्स काढलेत. हे काय? धने ना? धने आहे, पुदिना, लसूण. हा कुठला मसाला आहे? तो मिक्स मसाला आहे, ते अच्छा. नंतर सांगते मी टाकताना. तेजपत्ता आहे, याच्या मागे खडा मसाला आहे ना, लवंग, फूल आहे ना ते. त्यानंतर आपलं तूप, कांदा लसूण मसाला, बासमती राईस, आलं लसूण पेस्ट, आपला कोळंबीचा मसाला, टोमॅटो आणि आता कांदा कट आता करते. बिर्याणी करता मी उभा कांदा कट करून घेते. जो कांदा आपल्याला तळायचा आहे तो. ओके. पिवळी झाली इथे. लसूण, धने आणि आलं किसून त्याला बारीक असं छान करून घेणार आहे.
तांदूळ मी छानपैकी असे 3-4 पाण्याने वॉश करून ठेवले. त्याला मी आता पाणी नितरायला ठेवलंय, जेणेकरून आपला मोकळा भात होईल. मी आता याच्यात जो आपण तांदूळ धुतलेला होता त्याला टाकलेला आहे आणि थोडंसं असं तुपामध्ये परतवून घेते विदाऊट पाणी. स्मेल तर खूप छान येतोय आता, तुपाचा आणि पुदिनाचा जो स्मेल येतोय. कांदा आता आपला मस्तपैकी असा ब्राऊन करून झालेला आहे, क्रंची. कांदा कट होता म्हणून ते बनवलं. अच्छा, तेही बनवलं तरी होतं. म्हणजे हे कोशिंबीर आहे काय? हो. सो कोशिंबीर झाली. इकडे स्टार्टरचे पीस आहेत. प्रॉन्स काय बनवणार आहे, कोलीवाडा, तवा फ्राय आणि हे बिर्याणीचे पीस. सो अशी तयारी चालू आहे. इकडे हे बिर्याणीचं बनतंय. ग्रेव्ही बनते बिर्याणीची. हा कुठला बिर्याणी मसाला? Prawns, प्रॉन्स yes. मसाला. So इथं आता बिर्याणी करता जी ग्रेव्ही हवी आपल्याला प्रॉन्स म्हणजे टाकून ती झालेली आहे. त्याला आता साईडला काढून घेऊ. सो मस्त अशी हॉटेल स्टाईलमध्ये. वाव, म्हणजे आत्ता मगाशी हा एक पीस खाल्ला मी. अजून तर बिर्याणीमध्ये त्याचं रूपांतर होत आहे. आत्ताच एवढा छान लागतोय. आणि स्टार्टरमध्ये तर अजून मसाला आहे काहीतरी. सो तो तर म्हणजे वा. सो फायनली मास्टर शेफ, ज्यांचा आपण फेस बघू शकतात, आपण इकडं बघाल का? सो फायनली मास्टर शेफनी मास्टर शेफ आजचं काम फिनिश केलेलं आहे. फत्ते केलेली आहे मोहीम. आणि खूप छान अशी बिर्याणी आणि स्टार्टर जे बनतंय आता, खूप छान स्मेल, टेस्ट खूप छान येते. सो आता लेअरिंग करतोय. टेअर करून घेऊ छानपैकी. सो भातही एकदम मस्त मोकळा आणि छान झालेला आहे. जसं हॉटेलला तुम्ही बघत असतात एकदम ड्राय छान, तसंच भात झालेला आहे. फक्त आता तिखट मला नाही माहिती कसं आहे, पण कसं वाटतंय हो तिखट? व्यवस्थित. प्रॉपर असा घरात म्हणजे स्मेल असा येतोय ना, जसा अलिबाग कोकण साईडला जसं येतो ना हॉटेलमध्ये गेल्यावर, तसा स्मेल तसा स्मेल येतोय की असं वाटतंय प्रॉपर आपण एखाद्या कोकणच्या घरात आलेलो आहे. वाव, है ना हो? खरंच. मला असं वाटतंय की मी खरंच ते अलिबागला जसं आपण स्टेला जातो तिथं घर असतं आणि वर रूम्स असतात, त्यांचे स्टे करतात. तर तिथं कसं असतं ते खाली हॉटेल आणि वर रूम असतात. ओके, तर तिथं जो स्मेल येतो ना तसं वाटतंय. तो आता मला तेच वाटतंय की आम्ही फायनली स्टे करता आलेलो आहे आणि छानपैकी असं नॉनव्हेजचा स्मेल वगैरे येतोय आणि साईडला बीच आहे. सांगितली रेसिपी की बस असं असू द्या, हे काही नाही. तुम्हाला दिसलंय का काही व्हिडिओ मध्ये? मी व्हिडिओच्या मागून मी काम केलंय. मी व्हिडिओ मध्ये येत नाही. मी जे महत्वाचं काम आहे की एवढा चमचा टाकायचं, हे असं बनवायचं, हिच्याकडनं ते करून घ्यायचं. सो ऍक्च्युअली काम ते माझं आहे. ही तर फक्त कॅमेरामध्ये दिसतीये व्हिडिओ मध्ये, बट ऍक्च्युअली जे अभी ऐसा मत बोलो कि गाइस घर पर आकर चेक करेंगे कि क्या हो रहा है भाई ये. मस्त असा आपला प्रॉन्स आणि इकडे बिर्याणी. वेट होत नाहीये आता, असं वाटतंय आता कधी एकदा पटकन बसतोय जेवायला.
बिर्याणी सर्व होत आहे. वाव, द स्मेल, खूप छान स्मेल येतोय. आणि आपले प्रॉन्स, रवा फ्राय, तवा फ्राय. फ्राय तवा फ्राय इज रेडी आणि मास्टर शेफची सिग्नेचर डिश. सो चला आता खाऊयात. चला आता टेस्ट करूया आणि सांगूया कसं झालं. सो आता मास्टर शेफच. तुम्ही केलं असतं ना टेस्ट? नाही कर. मी केव्हाची त्या स्मेल मध्येच होती, सो मला Taste. इतकं लवकर नाही कळलं. सो कशी आहे टेस्ट? छान. मी बनवली आहे ना शेवटी. हो. मला कोणी न काही सांगता मी माझ्या मनाने मी dish सांगितलं तयार होतं केलेली आहे सगळं. मी first time. रेसिपीज, कारण की टोमॅटो प्युरी नंतर आपलं पुदिना ते मी याच्या पहिले कधी टाकलं नाही बनवताना. फर्स्ट टाइम केलं. मला वेगळं काहीतरी ट्राय, तर मला वाटलं की ते फसणारी रेसिपी, पण इतकी भारी लागतीये ना, नक्की या तुम्ही खायला. आता स्टार्टर आपलं. सो रवा फ्राय कसा झालाय रवा फ्राय? खूप भारी आहे. मला बघूया. सो आता फीडबॅक द्यायचा आणि खायचंय. सो मी पहिला, थंड झालाय थोडा. खरंच इतका छान झालाय, फक्त बोलायचं म्हणून नाही, खरंच छान झालाय. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, कारण लिटरली हॉटेलसारखी टेस्ट येते. आणि फक्त आपल्याकडच्या हॉटेलने जसं आपण कोकणात खातो ना, त्या टाईपची टेस्ट आहे. खूप छान आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. सुंदर, खरंच सुंदर. आणि बिर्याणी बघूयात. खूप छान झाली का? खरंच खूप छान झाली. आवडली ना? 2 तासाची मेहनत माझी वाया नाही गेली. मला लिटरली 2 तास लागले बिर्याणी पण बिर्याणी. खूप छान. बिर्याणीमध्ये तेवढा आरकट, तेवढी टेस्ट नाही उतरली आहे. पुदिन्याची ना? तूप छान लागते, मस्त तुपाची बिर्याणी. पुदिन्याचा पण फ्लेवर लागतोय आणि मसाला पण एकदम स्पायसी नाहीये, एकदम, व्यवस्थित आहे, हा. मीडियम आहे. आता मी मसाला घेतला, मग अशी नव्हता लागला. लागते त्याच्यामध्ये पण अर्क उतरलाय. खूप छान. आता आम्ही मस्त दोघं एन्जॉय करणार आहे. तुम्ही पण ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्ही ही मस्त आस्वाद घ्या या प्रॉन्स बिर्याणी आणि प्रॉन्स रवा फ्राय, तवा फ्रायचा. सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओला आवडलं रेसिपी तर कमेंट करा, तुम्ही ट्राय करून लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आमचे व्हिडिओज. असंच आम्हाला प्रेम देत राहा. बाय बाय.